स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। विद्येची आराध्य देवता माँ सरस्वती। इथे सर्वप्रथम मी माँ सरस्वती विद्येची देवता असल्यामुळे तिला नतमस्तक होते आणि या ठिकाणी आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित असलेले विद्यार्थी, पालक, विद्यार्थ्यांवर मेहनत घेणारे शिक्षक या सर्वांचे स्वागत करते। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा दिवस प्रत्येकाचा, शिक्षकांचा असो, पालकांचा असो आणि नक्कीच आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना बोलवलं आहे त्यांचं कौतुक करण्यासाठी अविस्मरणीय असतो। आणि असं म्हणतात की प्रत्येक गोष्टीचं कौतुक व्हायला पाहिजे, कारण की जोपर्यंत कौतुक होत नाही तिथपर्यंत विद्यार्थ्यांना समोर जाण्याची प्रेरणा किंवा त्यांच्यामध्ये असलेला जो उत्साह असतो तो त्यांच्यामधला द्विगुणित होत नाही आणि तोच आनंद आपण साजरा करण्यासाठी आणि त्यांना कौतुकाची थाप देण्यासाठी या ठिकाणी बोलवला। सर्वप्रथम मी 2 लाईन म्हणून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करते। अभ्यास करेल म्हणून होत नाही, करावा लागते। अभ्यास करेल म्हणून होत नाही, करावा लागते। विषयांची ओळख मनाशी पटवावी लागते। अभ्यास किंवा मेहनत, अभ्यास किंवा मेहनत जो करेल तोच पुढे जाईल जगात। अयशस्वी विद्यार्थ्याला कोणी देत नाही हाक। पण या ठिकाणी अयशस्वी होण्याचा विषयच देत नाही, कारण की आपल्या विद्यार्थ्यांनी एवढे छान मार्क्स इथे मिळवले आहे आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी आपण इथे छोटासा सोहळा घेतोय। तेव्हा सर्वात पहिले इथे आलेल्या विद्यार्थ्यांचे मी मनापासून कौतुक करते, आमच्या शिक्षकांच्या वतीने पण। आणि आता वळूया आपण आपल्या कार्यक्रमाकडे। आज आपण 10वी मध्ये ज्या विद्यार्थ्यांना 90% वरती किंवा त्याच्या जवळपास असलेले जे विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार घेण्याकरता इथे बोलवले। तेव्हा आपल्या क्लासमध्ये यावेळी पूर्ण 10वी मध्ये एकूण विद्यार्थी संख्या होती 157। त्यापैकी जवळजवळ 47 मीन्स 47 विद्यार्थ्यांना 90% वरती मार्क मिळवले आहेत, 90% वरती त्यांना पर्सेंट मिळाले आहे। तेव्हा सर्वांनी विद्यार्थ्यांचा टाळ्या वाजून सत्कार करावा। त्याचप्रमाणे यावर्षी 10वी मध्ये सर्वात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे उत्कर्ष गुल्हाणे। उत्कर्ष गुल्हाणे आलाय का इथे? हां, उत्कर्ष गुल्हाणे। तेव्हा उत्कर्ष गुल्हाणे, पाटणे सरांना मी विनंती करते की उत्कर्ष गुल्हाणे याचं पुष्पगुच्छ देऊन आणि पेढा भरून त्याचं कौतुक करावं। उत्कर्ष गुल्हाणे हा गोल्डन किड्सचा विद्यार्थी आहे आणि त्याला पर्सेंट मिळाले आहे 97.60 आणि त्याला संस्कृत विषयात 100 पैकी 100 मार्क आहे। तेव्हा उत्कर्षाचं अभिनंदन। यानंतरची विद्यार्थिनी आहे, अगदी थोडासा फरक आहे, यानंतरची विद्यार्थिनी आहे डिंपल बत्रा। ही सेंट फ्रान्सिस स्कूलची विद्यार्थिनी आहे आणि तिला सुद्धा 97.40% मिळाले आहे। डिंपल आली आहे का? ओके, ती काही कारणाने गैरहजर आहे। त्यानंतरची विद्यार्थिनी आहे अवंती मेश्राम। ही सेंट फ्रान्सिस स्कूलची विद्यार्थिनी आहे। तेव्हा पाटणे सर मी यांना विनंती करते की तिचं पुष्पगुच्छ आणि पेढा देऊन तिचा सत्कार करावा। या विद्यार्थिनीची पर्सेंटची संख्या आहे 96.80। यानंतरचा विद्यार्थी आहे सुमित जोडे। हा मणिबाई स्कूलचा विद्यार्थी आहे आणि सुमितला 96.60% मिळाले आहे। तेव्हा मी सरांना विनंती करते की त्यांनी त्याचा सत्कार करावा। यानंतरची जी विद्यार्थिनी आहे जान्हवी आखरे, ती अब्सेंट आहे। त्यानंतरची विद्यार्थिनी आहे देवश्री सवई। ही होली क्रॉस इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी आहे, ती पण काही कारणामुळे कदाचित येऊ शकली नाही आहे। त्यानंतरची विद्यार्थिनी आहे प्रतीक्षा उत्तरधारी। ही आहे सेंट फ्रान्सिस स्कूलची विद्यार्थिनी, हिला 96% मिळाले आहे। तेव्हा मी सरांना विनंती करेल की सरांनी तिचा सत्कार करावा।
यानंतरचा विद्यार्थी आहे वेदांत जावरे. हा शोभाबेन सेठी या शाळेचा विद्यार्थी आहे आणि याला 96% मिळाले आहे. तेव्हा मी सरांना विनंती करेल की सरांनी त्याचा सत्कार करावा. यानंतरची विद्यार्थिनी आहे अदिती काळे. कदाचित ती काही कारणाने गैरहजर आहे. त्यानंतरचा विद्यार्थिनी आहे संकुल गलोले. हा साक्षरा शाळेचा विद्यार्थी आहे आणि याला 95.40% मिळाले आहे. तेव्हा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवाव्या. यानंतरची विद्यार्थिनी आहे सलोनी ठाकरे. ही हॉली क्रॉस इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी आहे आणि हिला 95.20% आहे. हिला सुद्धा संस्कृतमध्ये 100 पैकी 100 मार्क मिळाले आहेत. यानंतरचा विद्यार्थी आहे श्लोक गडवाले. तो काही कारणाने गैरहजर आहे. तेव्हा मी पाटणे मॅडम यांना अशी विनंती करते की पुढील विद्यार्थ्यांचा त्यांनी सत्कार करावा. यानंतरची विद्यार्थिनी आहे देव्यानी वाकाळे. ही शोभाबेन सेठी या शाळेची विद्यार्थिनी आहे आणि तिला 94.80% मिळाले आहे. तेव्हा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. यानंतरचा विद्यार्थी आहे श्लोक साळवे. हा समर्थ हायस्कूलचा विद्यार्थी आहे आणि याला 94.60% मिळाले आहे. यानंतरचा विद्यार्थी आहे स्वामी राऊत. मणिबाई शाळेचा हा विद्यार्थी आहे. त्याला 94.60% मिळाले आहे. तेव्हा मी मॅडमला विनंती करेल की त्यांनी पुष्पगुच्छ घेऊन त्याचा सत्कार करावा. यानंतरचा विद्यार्थी आहे श्रीपाद तायडे. हा तखतमल शाळेचा विद्यार्थी आहे. याला 94.60% मिळाले आहे. तेव्हा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्याचं कौतुक करावं. यानंतरची विद्यार्थिनी आहे विभूती राठोड. ही समर्थ स्कूलची विद्यार्थिनी आहे शाळेची. हिला सुद्धा संस्कृतमध्ये 100 पैकी 100 मार्क आहेत आणि हिचं पर्सेंट आहे 94.20. तेव्हा सर्वांनी कळकळाट करून हिचा सत्कार करावा. यानंतरचा विद्यार्थी आहे आरव कोरडे. आला आहे का? ओके, तो काही कारणाने आलेला नाही आहे. यानंतरचा विद्यार्थी आहे मेहुल रामटेके. हा शांतीदेवी पब्लिक स्कूलचा विद्यार्थी आहे आणि याला 94.80% मिळाले आहे. यानंतरची विद्यार्थिनी आहे आर्या धोपाटे. ही साक्षरा स्कूलची विद्यार्थिनी आहे आणि हिची टक्केवारी आहे 94%. तेव्हा मी मॅडमला विनंती करेन की त्यांनी तिचा सत्कार करावा. धन्यवाद मॅडम. यानंतर मी सारिका मॅडमला इथे बोलवते. त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचा सत्कार करावा. यानंतर अंशुता पडोळे. ही सेंट फ्रान्सिस स्कूलची विद्यार्थिनी आहे आणि हिची पर्सेंट आहेत 93.80. तेव्हा मी मॅडमला असं करेन की त्यांनी त्या विद्यार्थिनीचा सत्कार करावा. यानंतरचा विद्यार्थी आहे भावेश अस्वार. हा सेंट फ्रान्सिस स्कूलचा विद्यार्थी आहे आणि याचे पर्सेंट आहेत 93.40. यानंतरची विद्यार्थिनी आहे गौरी अग्रवाल. ही साक्षरा स्कूलची विद्यार्थिनी आहे आणि हिचे पर्सेंट आहे 93.40. यानंतरची विद्यार्थिनी आहे प्रीती ढवली. तखतमल स्कूलची विद्यार्थिनी आहे आणि हिचे पर्सेंट आहे 93. यानंतरचा विद्यार्थी आहे वेदांत
अमित वासनकर हा सरस्वती शाळेचा विद्यार्थी आहे आणि याचे पर्सेंट आहे 92.40. मला सर्वांसाठी एक चारोळी म्हणावीशी वाटते की हम उन्हाळ्यामध्ये जे पितात त्याला ज्यूस म्हणतात आणि जे टाळ्या वाजवत नाही त्यांना कंजूस म्हणतात. बरोबर आहे ना? आपण आपल्या विद्यार्थ्यांचं कौतुक करायलाच पाहिजे. यानंतरचा विद्यार्थी आहे गुंजन पळसकर. आलाय का? यानंतरची विद्यार्थिनी आहे स्वराली अरमळ. ही होली क्रॉस हो नाही याच्यामध्ये बरं. यानंतरची विद्यार्थिनी आहे स्वराली अरमळ. ही होली क्रॉस मराठीची विद्यार्थिनी आहे आणि हिला पर्सेंट मिळाले आहेत 92.40. मध्ये एक विद्यार्थी जरा सुटल्या त्याला, त्या विद्यार्थ्याचं नाव आहे आर्यन हिरुडकर. हा सेंट फ्रान्सिस स्कूलचा विद्यार्थी आहे आणि याला पर्सेंट मिळाले आहेत 93.20. सवयी आली आहे ना? सवयी कोण आहे? माही. यानंतर अजून एक जी विद्यार्थिनी आहे जिला 94% आहे, माही इंगोले. ही साक्षरा स्कूलची विद्यार्थिनी आहे. तेव्हा मी मॅडमला अशी विनंती करते की त्यांनी तिचा सत्कार करावा. यानंतर मगाशी अनुपस्थित असलेली विद्यार्थिनी आता उपस्थित आहे, देवश्री सवई. ही सुद्धा आता आली आहे. ती होली क्रॉस इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी आहे आणि तिला पर्सेंट आहे 96.40. तेव्हा मी मॅडमला विनंती करेन की मॅडमनी तिचा सत्कार करावा. धन्यवाद मॅडम. यानंतर मी तारापुरे मॅडम यांना विद्यार्थिनीचा सत्कार करण्याकरता या ठिकाणी बोलवते. हो हो. यानंतरचा विद्यार्थी आहे अभिरथ इंगळे. हा ज्ञानमाता स्कूलचा विद्यार्थी आहे आणि याला पर्सेंट आहेत 92.20. तेव्हा मॅडमनी त्याचा सत्कार करावा अशी मी विनंती करते. यानंतरची विद्यार्थिनी आहे गौरी भोंडे. गौरी आली आहे? हां. ही साक्षरा स्कूलची विद्यार्थिनी आहे आणि हिला पर्सेंट मिळाले आहेत 92.20. तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवून कौतुक करावं. आपण जर बघितलं तर अगदी पॉईंटचा फरक आहे. 97.60, 97.20. सर्व हे 90च्या वरती जे पर्सेंट मिळालेले आहे विद्यार्थी, खरंच कौतुक करण्यासारखे. वर्षभर मेहनत असते, शिक्षकांची असते, आईबाबांची असते. अगदी सकाळी झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत. 10वीत विद्यार्थी गेला की मला असं वाटते विद्यार्थ्यांसोबत आपण पॅरेंट्स परत परीक्षा देतो की काय. आणि या सर्वांचं जे सक्सेस आहे, यश आहे, हे आपल्याला रिझल्टच्या दिवशी. आणि विद्यार्थ्यांना आम्ही नेहमी सांगत असतो की ज्यावेळी आपल्याला 94.80 मिळतात तेव्हा असं वाटतं की अरे थोडंसं अभ्यास केला असतं तर 95 वरती आलं. पण हे जर तरच्या गोष्टी आहेत. ज्यावेळी आपल्याला आपण जी मेहनत करतो वर्षभर, शिक्षक, पालक, विद्यार्थी सर्वच आहे. आणि मार्क मिळाल्यावरती मग आपल्याला खरंच लक्षात येतं की जे आपले शिक्षक सांगत होते, जे आपल्या घरचे पॅरेंट्स सांगत होते, हे खरंच खरं आहे.
आपल्याला हे कळते की खरंच डायरेक्ट 12वी मध्ये मोर जर असलं तर 10वी मध्ये आपल्याकडनं ज्या चुका झाल्या, आपल्याला काय आपण चुका केल्या, आपण आयुष्यामध्ये काय काय, इथून तर खरं आपलं आयुष्य सुरू होते. आयुष्य म्हटलं पाहिजे मुलांना समज येते आणि आपण काय केलं पाहिजे काय नाही इथनं आपल्याला कळते. तेव्हा या सर्व याच्यातून हे करून आपण जे यश मिळवलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. खरंच विद्यार्थ्यांचं अगदी मनातून कौतुक करावं असं वाटतं. तेव्हा यानंतरची विद्यार्थिनी आहे श्रुती अत्राम. झालं ना तुझं? हां, यानंतरची विद्यार्थिनी आहे श्रुती अत्राम. ही शोभाबेन सेठिया शाळेची विद्यार्थिनी आहे आणि हिला पर्सेंट आहे 92. तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवून यानंतरची विद्यार्थिनी आहे आस्था नांदुरकर. हे होली क्रॉस इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी आहेत. हिला पर्सेंट आहे 91.60 आणि हिला पण संस्कृतमध्ये 99 मार्क आहेत. यानंतरचा विद्यार्थिनी संस्कार जाधव आहे, पण तो काही कारणाने अनुपस्थित आहे. त्यानंतरची विद्यार्थिनी आहे आस्था कौलगिरकर. ही गोल्डन किड्सची विद्यार्थिनी आहे आणि हिचा पर्सेंट आहेत 91.20. धन्यवाद मॅडम. यानंतर मी जयश्री मॅडमला बोलवते. यानंतरची विद्यार्थिनी आहे सुखदा कोठळी. ही होली क्रॉस इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी आहे आणि हिला पर्सेंट आहेत 91.20. यानंतरची विद्यार्थिनी आहे सानिका बाहे. ही सुद्धा होली क्रॉस इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी आहे आणि हिचे पर्सेंट आहे 91.20. यानंतरची विद्यार्थिनी आहे पार्थवी पादेन. हिला 90.60% आहे. कदाचित ती अनुपस्थित आहे. यानंतरची विद्यार्थिनी आहे नेत्रा ठाकरे. ही गोल्डन किड्सची विद्यार्थिनी आहे. हिला पर्सेंट आहेत 90.60. तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवून यानंतरचा विद्यार्थी आहे अर्णव कदम. आलाय का? यानंतरची विद्यार्थिनी आहे निधी ठाकरे. ही होली क्रॉस इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी आहे आणि हिला पर्सेंट आहेत 90.40. धन्यवाद मॅडम. यानंतर मी रसिका मॅडमला बोलवते. यानंतरचा विद्यार्थी आहे पार्थ वानखडे. कदाचित तो अनुपस्थित आहे. यानंतरचा विद्यार्थी आहे अभिजित जोड. हा साक्षरा हायस्कूलचा विद्यार्थी आहे आणि याला पर्सेंट आहेत 90. तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. यानंतरची विद्यार्थिनी आहे श्रेया मोरे. ही सुद्धा साक्षरा हायस्कूलची विद्यार्थिनी आहे आणि हिला सुद्धा 90% आहे. यानंतरचा विद्यार्थी आहे यश काळमेघ. आलाय का? ओके. यानंतरचे विद्यार्थी आहे ओम विदुलकर. आलाय का ओम? बरं. यानंतरचा विद्यार्थी आहे आदित्य गव्हाणे. हा साईबाबा हायस्कूलचा विद्यार्थी आहे आणि याला 94.80% मिळाले आहे. तेव्हा सर्वांनी याचा सत्कार करावा. धन्यवाद रसिका मॅडम. ज्या विद्यार्थ्यांनी 90 किंवा त्यापेक्षा जास्त पर्सेंटेज मिळवले त्यांचं अभिनंदन. मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे मलाही गॅरंटी नव्हती एवढी गर्दी होईल म्हणून. म्हणजे आज काल रिझल्टची जेव्हा तारीख डिक्लेअर झाली त्यावेळेला मी आमच्या ऑफिस स्टाफला सगळ्यांना सांगितलं की आज तुम्हाला सकाळी यायचं नाही, 1 वाजता यायचं, कारण 1 पासून पुढे काम आहे. त्यांनी पूर्ण लिस्ट तयार झाल्यानंतर मी 4 वाजता त्यांना फोन केला, काय सिच्युएशन आहे. त्यामुळे 47 स्टुडंट 90 आणि अबव्ह आहे. म्हटलं पुन्हा एकदा पहा. खरंच आहे सर म्हणे. मी म्हटलं आनंद आहे. मी विद्यार्थ्यांना नेहमी वर्गामध्ये एक सांगत असतो
नाही हा शब्द मी वापरत असतो विद्यार्थ्यांना माहीत आहे बसलेल्यांना, आणि मुद्दाम हा शब्द वापरतो मी, कारण माझा अपेक्षा अशी असते की मी जर समजा म्हटलं याला की तुझी लायकी 90% मिळवायची नाही, तर याला माझा राग आला पाहिजे, आणि राग आल्यानंतर तो इम्प्लिमेंट झाला पाहिजे पर्सेंटेजमध्ये, आणि मग त्यांनी मला येऊन सांगितलं पाहिजे की सर तुम्ही सांगितलं तर लायकी नाही, पहा आणून दाखवलं. बस माझा उद्देश हाच असतो, बाकी काही नाही. कारण मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो तुम्हाला. मी BSc पार्ट 1ला असताना माझा केमिस्ट्री सब्जेक्ट बॅक आला होता. मग त्यावेळेला मला जे कोणी आपले असतातच हितचिंतक त्यांनी सांगितलं होतं की तुला सांगितलं होतं BSc करू नको म्हणून, BScला व्हायची तुझी लायकी नाही. तिथून मला राग आला, आणि मग मी तो जो बॅक आला सब्जेक्ट, आमच्याकडे कंपार्टमेंट सिस्टीम वगैरे होती, 3 वर्षात BSc झालो, MSc मॅथ्स झालो वगैरे होतं. म्हणून मलाही असं वाटते नेहमी, पण आमचे पोरं कसे आहे माहिती आहे का, त्यांना असं म्हटलं तुम्हाला राग आला पाहिजे, ते म्हणजे नाही सर तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, जाऊ द्या. विशेषतः इंग्लिश मिडियमच्या बॅचला मी वर्षभर आम्ही सगळ्या शिक्षकांनी म्हटलं की सगळ्यात होपलेस बॅच आहे, पण त्यांनी मला रिझल्ट चांगला दिला, त्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि मी खोटा पडलो याच्यात मला आनंद आहे, कारण मी विद्यार्थ्यांना म्हणत होतो आफ्टरनूनची बॅच आम्हाला रिझल्ट देणार आहे माहीत होतं, सेमी इंग्लिशची जास्त रिझल्ट देणार नाही हेही माहीत होतं, पण इंग्लिश मिडियमच्या बॅचचा आम्हाला दरवर्षी रिझल्ट मिळतो. यावर्षी विद्यार्थी वर्षभर त्यांना पिरियडमध्ये सतत सगळ्या शिक्षकांना रागवावं लागलं, त्याच्यामुळे आम्हाला अपेक्षाच नव्हती. आज सकाळीच आम्ही अंदाज घेतला, सारिका मॅडमला मी म्हटलं की मॅडम आपल्या इथे आज 90 अँड अबव किती येतील, म्हटलं 20-25 तरी येतील. मग आम्ही सगळ्यांनी क्लास टीचर्सने अंदाज घेतला, तर म्हणजे सर 30-40 तर यायलाच पाहिजे. मी म्हटलं मला डाऊट आहे, पण तरी 47 आले, खरंच आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांना मी पुन्हा सांगतो, पुढेही असंच करा. कदाचित माझ्यासारखे तुम्हाला लायकी नाही असे शिक्षक मिळणार नाही, तुम्हाला म्हणतील कदाचित पाठीवरून हात फिरवून आणि व्यवस्थित आहे, चला चालू द्या चालू द्या, त्यांनी भारावून जाऊ नका. आणि 10व्या वर्गात तुम्हाला जे पर्सेंटेज मिळालं ते खूप आहे असं समजू नका. इथे रिझल्ट लागला, 11वीत ॲडमिशन घेतली की तुम्ही पर्सेंटेज विसरले, कोणी विचारत नाही त्या पर्सेंटेजला, पण अर्थातच पुढे जाण्यासाठी तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी हे आवश्यक आहे. म्हणून इथे जे आत्ताच गुल्हानेनी सांगितलं तो विद्यार्थी आहे माझा, त्याची पूर्ण फॅमिलीच विद्यार्थी आहे, काहीच प्रश्न नाही. आणि मलासुद्धा 42 वर्ष झाली मी टीचिंगमध्ये आहे. म्हणून तुम्हीसुद्धा सगळ्यांनी सगळ्यांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की तुम्ही 11वी-12वीमध्ये काही विद्यार्थी याच्यातले आहेच आमच्याकडे, तुम्ही बाकीच्यांनीसुद्धा आमच्यावर विश्वास टाका, जसा 10वीत टाकला तसा. मी गॅरंटी देतो तुम्हाला की बाहेर कुठेही जे मिळणार नाही ते तुम्हाला इथे मिळेल. आणि तुमच्या मुलामुलींवर आमचं 100% लक्ष राहील, कारण मग बऱ्याच पेरेंट्सनी सांगितलं की इथे तुम्हाला आपला विद्यार्थी इथून बाहेर गेल्यानंतर बाहेरही काय करतो याचंसुद्धा तुम्हाला फॉलोअप मिळतो, तो नक्की मिळेल. कारण आमचे शिक्षक रस्त्याने जाताना सुद्धा जर एखादा विद्यार्थी दिसला की तिथे थांबतात आणि लगेच सांगतात काय स्वामी इथे गोळका करून कसा काय उभा आहे, काल अशा ठिकाणी असे करत होते. लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना सांगतो आणि मग त्यांना जागेवर आणण्याचा प्रयत्न करतो. अर्थात विद्यार्थी खरंच जागेवर आले. त्याच्यामुळे आज हा जो आपला आजचा कार्यक्रम झाला, हा छोटासा कार्यक्रम, कारण तो त्या दिवशी झाला तर जास्त चांगला वाटते. आम्ही लॉकडाऊनच्या आधी आमची अशी पद्धत होती की विद्यार्थ्यांच्या घरी जायचं. अर्थातच हळूहळू काय झालं, लॉकडाऊनमुळे कमी झालं आणि नंतर अशक्य झालं. कारण लॉकडाऊनमध्ये आमच्याकडे जी लॉकडाऊनच्या आधीची बॅच होती आणि जो रिझल्ट लागला पहिला, तर त्याच्यात 63 विद्यार्थी अबाव 90 होते. त्या 63 विद्यार्थ्यांच्या घरी जाणं शक्य नव्हतं आणि म्हणून आम्ही हे सुरू केलं. अर्थातच हे चांगलं झालं, त्याच्यामुळे पेरेंट्सही येतात. आणि म्हणूनच तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही सर्वांनी आमच्या इथे 11वी-12वीसाठी ॲडमिशन घ्या, त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल. एवढं बोलून मी आजचं माझं 2 शब्द संपवतो आणि आजचा प्रोग्राम आपला संपला असं मी जाहीर करतो.